मॅडम मॅडम काय झालं? अहो काय झालं? कुठं हरवलासा तुम्ही? मी कुठे काय काहीच नाही. काहीच नाही कसं? मी कधीपासून एवढं विचारलं मी कसा दिसतोय, तुम्ही नुसत्या स्माइल द्यायला लागलाय जसं काय मी तुमच्या स्वप्नात येऊन तुमची हरवलेली अंगठी शोधून द्यायला लागलोय. काय काय बोलतोस? मी कुठे स्माइल देते आणि काय अंगठी काहीतरी उगाच बोलू नकोस हा. नाही कुठं, तुमच्या चेहऱ्यावर दिसतंय मला. बरं मला सांगा की तुम्ही दिलेले हे कपडे कसे वाटालेत? राजकुमार वाटाले ना का वेटर वाटाले? वेटर अजिबात नाही. खूप छान दिसतोयस तू, अगदी एखाद्या राजकुमारासारखाच. आता जर कुठल्या राजकुमारीने बघितलं ना तुला तो पसंतच करून टाकेल. ओ मॅडम, अहो काय बोलायला सर? काही काय, गरीब माणूस आहे मी. शुभू, गरीब श्रीमंत असं मुळात काही नसतंच. माणूस मनाने श्रीमंत असायला हवा आणि तू तर मनाने राजा आहेस. एक मिनिट. हे घे एका राजकुमारासाठी. खरंच शुभू, खूप स्मार्ट दिसतोयस तू या कपड्यात. मी आता एक काम करते, उद्याच जाते तुझ्यासाठी आणखीन असे भरपूर कपडे घेते आणि तुझ्या घरी पाठवून देते. मॅडम त्याची काही गरज नाहीये. गरज आहे. असं काय करतोस? का छान दिसतोयस तू. मला आता तू कायम असाच दिसायला हवायस, माझं ठरलंय. बरं ते जाऊ दे, ते काळा टिका लावतात ते कुठे आहे? काळा टिक्का जो नजर उतरवण्यासाठी लावतात तो? तेच की. अहो माझी आई म्हणते असं नटलं की नाही नजर लागते. तुम्ही बी आज एवढं गोड दिसायला, तुमची मला नजर लागली तर? अच्छा असं आहे का? मला लावते की. शुभू माझी काय, दुसऱ्या कोणाचीच नजर नको लागू दे तुला. कायम असाच